असला स्प्रे मारला होता गेलो शेवग्यात डंक माशीन थ्रिप्स असलं चिटकली की नाही त्याला नावच घेऊ नका डायरेक्ट मरून तार पाडलं. तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या भागात शेवग्याला काय रेट आहे ते आधी कमेंट करून सांगा. आता आमच्या भागात काय रेट आहे ते बी तुम्हाला सांगतो. तर शेवग्या सेटिंगसाठी काय केलं पाहिजे, तर बरेच जणांचा प्रश्न आहे की शेवग्याला आमच्या फुलं लागत नाही तर काय करायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो काय केलं की शेवग्याला जास्त सेटिंग लागतं. तर विषय कसा आहे माहिती आहे का, शेवग्याला पाऊस अजिबात चालत नाही. पाऊस आला की ह्याची फुलगळ चालू होती. ह्याला जेवढा पाऊस नसेल तेवढं चांगलं आहे. आता पावसाला तर आपण थांबू शकत नाही, त्यामुळे लई लोड घ्यायचं नाही. जेवढं होतंय सेटिंग पाऊस नसताना तेवढं करून घ्यायचं. आणि जास्तीत जास्त सेटिंगसाठी तुम्ही 1340 वापरा. 1340 सेटिंग होतं, किंवा तुम्ही 042 त्याच्यावर वापरू शकता, त्यानं बी सेटिंग होतं. मायक्रोटोन वापरा, मायक्रोटोन बी सेटिंग होतं. ह्याला लई खर्च करत बसायचं नाही. ह्याचा रेट कधी जाईल 600वर आणि कधी 10 रुपयावर होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे जेवढा आपल्याला कमी खर्च करता येतो तेवढं करायचं. ह्याला फक्त आळी जपायची, मावा जपायचा, पिवळं पडायला लागलं, बुरी आली तेवढं जपायचं. आता आमच्या भागात काय रेट चालू आहे, आमच्या भागात 70पासून 110पर्यंत रेट गेला. आता स्प्रे जी आहे ती सगळ्या पिकात चालतो. काकडीत, वांग्यात, टमाट्यात, बटाट्यात कशात बी मारा. आता स्प्रे कुठं मिळतो बरेच जण विचारतात. तुम्हाला कमेंटमध्ये एक नंबर टाकतो, त्यांना कॉन्टॅक्ट करा. आपण काय कुठल्या कंपनीचं नाव घेत नाही, तुम्हाला माहीत आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अजून तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन फार्मिंग विथ आकाश सर्च करा.